नमस्कार. वेद वासुदेव प्रतिष्ठानचा अंतर्गत जो कार्यक्रम घेतला, जो पुरस्कार सोहळा घेतला होता, त्या पुरस्कार्थी डॉक्टर भाग्यलता पाटसकर मॅडम आपल्यासोबत आहेत. खरं तर तो पुरस्कार त्यांना का भेटला? आता त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर ते भारतीय यज्ञ संस्कृतीच्या गाड्या अभ्यासकही आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना तो पुरस्कार का भेटला आणि कशासाठी भेटला. मॅडम नमस्कार. काय सांगाल आपण आपल्या पुरस्काराविषयी? परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी आपलं सर्व जीवन प्राचीन वैदिक परंपरा याच्या पुनरुज्जीवनासाठी आणि समाजामध्ये वैदिक मूल्यांचा, वैदिक कर्मांचा, विचारांचा तृणमूल प्रचार करण्यासाठी ती आपली केली. माझी जी वैदिक संशोधन मंडळ संस्था आहे ती हेच कार्य करते. वेद आणि यज्ञ हे या संस्थेचे विषय आहे. मी तिथे 22 वर्ष नोकरी केली. त्यामुळे महाराजांना वाटलं की आपण यांना आता प्रसाद देऊया निरोप देताना, म्हणून बहुधा माझी निवड झाली असेल. साधारणपणे किती वर्षापासून आपण या अभ्यासाला सुरुवात केली होती? मी संस्कृतचा अभ्यास सुरुवातीपासून करीत होते, म्हणजे 11वी पासून सुद्धा माझं संस्कृत होतं. पण वेद आणि यज्ञ हे दोन विषय 2000 साली मी या संस्थेत आले. तिथून पुढे मात्र मी लक्ष देऊन अभ्यासाला सुरुवात केली. पाटसकर मॅडम, मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे, आत्ताची जी पिढी आहे ही व्यसनाकडे जास्त अशी त्यांची ओढ लागलेली आहे. तर आपली जी वेद वासुदेव प्रतिष्ठान जी संस्था आहे त्यांच्या अंतर्गत आपण कुठली कामं करता का त्यांच्याविषयी जी व्यसनाकडे लोक वळतात? करण्याचं प्रस्तावित आहे, पण म्हणजे मोठ्या प्रमाणात, पण लहान प्रमाणात. म्हणजे संपर्कात आलेली काही तरुण वयाची मुलं मुली यांना सन्मार्गाला लावण्यासाठी अथक प्रयत्न दादांनी मात्र खूप केलेले आहेत. आपल्या संस्थेअंतर्गत कोणते कार्यक्रम वगैरे राबवता का आपण? स्पर्धा असतील त्या काय अशा गोष्टी असल्या राबवतात? स्पर्धा या स्वरूपाचे नाहीत. हे सामाजिक कार्यक्रम म्हणजे अंधशाळा, गोशाळा, वेदविद्येचा प्रचार, व्याख्यान, त्याद्वारे प्रबोधन, अशा स्वरूपाचे कार्यक्रम असतात. धन्यवाद. ताई, एवढा मोठा कार्यक्रम झाला या ह्याच्यामध्ये, तर आपण काय सांगाल कार्यक्रमावर? एकतर आम्हाला वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या तर्फे आम्ही इथं आहोत. आम्ही स्वतः त्याच्यामध्ये सेवा देतो. या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही सेवा देतो. त्याच्यामुळे आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो आज आम्ही यांना पुरस्कारित केलं आमच्या प्रतिष्ठान. या संस्थेसाठी आपण किती वर्ष झालं प्रयत्न करतात, म्हणजे किती वर्षापासून आपण जोडले गेलेत? 22 वर्ष. धन्यवाद. कॅमेरामॅन पांडुरंग साळुंके सोबत पुणे.